आज श्रावणचा पहिला दिवस आणि सकाळी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे। सकाळचे 11 वाजले आहे। आता पावसाने सुरुवात केलेली आहे। किती सुंदर वातावरण तयार झाले होते। कालपर्यंत हा पाऊस कुठे गायब होता काय माहिती, आणि श्रावण सुरू होताच पाऊस सुरू झाला। पाऊस आला आहे मग बुट्टा तर खायलाच पाहिजे। चला तर मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे डेली डोस विथ विशाखा। बाहेर इतका मस्त पाऊस पडत होता की बुट्टा खावंसं वाटलं। मी कालच बुट्टे घेऊन आले होते आणि आज त्यांचा मुहूर्तही लागला। अशा वातावरणात बुट्टा खाण्याची वेगळीच मजा आहे। सगळीकडे थंड वातावरण झाले होते। सकाळपासून आज पाऊस पडत होता। इकडे बुट्टा भाजीपर्यंत मी गवती चहा कापून बरणीत भरून घेतला। एका वेळेस 2 कामं मी करून घेतले। बुट्टा भाजीपर्यंत मला काही चैन पडत नव्हते। असं वाटत होतं की कधी एकदाचा बुट्टा भाजेल आणि मी खाईल। आता इथे मीठ आणि लिंबू लावून घेतला आणि मस्त बुट्ट्याचा एन्जॉय घेतला। बुट्टा खाऊन झाला, आता चहा तर ठेवलंच पाहिजे ना। चहा खूप सुंदर झाला होता असं दिसतंय, पण तसं नाही आहे। साखर कमी होती त्याच्यामध्ये। असू द्या, मी पिऊन घेतला चहा। तुम्ही पण तुमच्या घरी चहा एन्जॉय करा। चहाला मस्त उकळी आली आणि चहा गाळून घेतला। सगळ्यांनाच चहा पिऊशी झाला असेल आता। तुमच्या घरी प्या मग तुम्ही। माझी गाडी मस्त भिजली आणि कधी नव्हे ते तिने आज आंघोळ केली। पाऊस अजून चालूच होता। आता असं वाटतंय हा काही उघडणारच नाही। आज काहीतरी वेगळा बेत बनवूया। आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल पुलाव। त्याच्यासाठी या भाज्या चिरून घेतल्या आहे। बटाटा, शिमला मिरची, गाजर, बीन्स, टोमॅटो, कांदा, थोडेसे काजू, भिजत घातलेले सोयाबीन, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर। याच्यामध्ये 1-2 भाज्या कमी असल्या तरी चालतील किंवा तुमच्या याच्याने वाढवल्या तरी चालतील। आता खडे मसाले बघून घ्या। एवढेच खडे मसाले पुलावमध्ये टाकायचे। यापेक्षा जास्त टाकू नका, नाहीतर खड्या मसाल्यांचा जास्त वास येतो। खडे मसाले थोडे जरी टाकले तरी त्यांचा वास स्ट्रॉंग असतो, त्यामुळे थोडेच टाका। इथे मी तांदूळ घेतला आहे। आता आपण पुलावला सुरुवात करूया। कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये खडे मसाले टाकले आहे। खडे मसाले परतून झाले की त्यामध्ये लगेच कांदा टाका। कांदा टाकल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आधी तेलात आलं लसूण पेस्ट टाकू नका, नाहीतर ती जळून जाईल। थोडेसे काजू टाकलेले आहे। आता कांदा थोडासा परतून घेऊया आणि आपण ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या त्या एक-एक करून टाकूया। यामध्ये बीन्स, गाजर, शिमला मिरची, बटाटा हे टाकून मी थोडंसं परतून घेतलं। त्यानंतर भिजवलेले सोयाबीन परतून घेतले। तेलामध्ये परतून घेतल्यानंतर भाज्या आणि सोयाबीन थोडेसे क्रंची होतात आणि पुलावमध्ये छान लागतात। आता यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकणार आहोत। तुमच्याकडे जो पण बिर्याणी मसाला असेल तो तुम्ही टाका। त्यानंतर थोडीशी हळद, लाल तिखट आणि धने पावडर टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकला आहे। टोमॅटो आधीच टाकू नका, नाहीतर तो गळून जातो। आता मसाले परतल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकला आहे आणि इथे लाईट जाते। तर लाईट गेल्यानंतर मी मोबाईलची टॉर्च लावून यामध्ये कोथिंबीर, पाणी आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर कुकर लावून घेतलेला आहे। पुढे मी भज्याचं पीठ भिजवलेलं आहे। यामध्ये लांब लांब कापलेला कांदा, बेसन पीठ, ओवा, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि असंच मिक्स करून घेतलं आहे। सुरुवातीला बिना पाण्याचंच तुम्ही मिक्स करून घ्या। कांदा आणि मीठ असल्यामुळे पिठाला आपोआप पाणी सुटेल। जेव्हा तळायच्या वेळेस पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी टाका, नाहीतर असेच पीठ कोरडे राहू द्या। थोड्या वेळाने आपोआपच ते भिजल्या जाईल आणि कांदा लांब लांब कापल्यामुळे भजीही छान तयार होतात। याला आपण खेकडा भजी पण म्हणतो। बेसन पीठ कमी पडल्यास थोडं ॲड पण करू शकता।
आता तेल तापले आहे, यामध्ये आता आपण कांदा भजी सोडून घेऊ। पाऊस असला की आपल्याला काही ना काही सुचतच असतं। जे खवय्ये आहेत त्यांचं तर विचारूच नका, रोज काही ना काही सुरू होतं। श्रावणाच्या पहिल्याच दिवशी असं होईल असं वाटलं नव्हतं। चला तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। बाकीचं काय, आपले कामं तर रोजची चालणारच आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।